या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे जिंदाबाद जिंदाबाद, अरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडियाचं धरणे आंदोलन। व्हॉइस ऑफ मीडिया ही राज्यातील नंबर 1 ची पत्रकार संघटना असून या संघटनेच्या वतीनं पत्रकारांच्या विविध हक्क, न्याय आणि मागण्यांसाठी सर्व पत्रकार आज राज्यभर धरणे आंदोलन करत आहेत। नाशिकमध्ये देखील आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेस निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले। राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिक साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहेत, हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलंय। येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन आज रस्त्यावर उतरत असल्याचं व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रतिनिधींनी सांगितलंय। व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे सर आणि ते राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे आज व्हॉइस ऑफ मीडियाची व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सर्व राज्यभर धरणे आंदोलन सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलो आहोत। या धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की पत्रकारांचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। शासन कुठलेही असो, कुठल्याही पक्षाचं शासन आलं तरी या पत्रकारांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष होत आहे। त्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करीत आहोत। याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे, शासकीय धोरणानुसार छोटे पत्रकार, छोटे वृत्तपत्र, छोटे साप्ताहिक यांना सतत सापत्न भावाची वागणूक मिळते, त्या विरोधात आमचं हे धरणे आंदोलन आहे। जाहिरात धोरण असो किंवा अन्य कुठलेही शासकीय प्रोग्राम असो, त्याच्या प्रत्येकाच्यामध्ये छोट्या पत्रकारांना नेहमीच डावललं जातं। जाहिरात धोरण राबवताना रोटेशन पद्धतीने किंवा अन्य पद्धतीने साप्ताहिकांना आणि छोट्या वृत्तपत्रांना हवं ते माप त्यांच्या पत्रात पडत नाही। ते शासनाने त्याबद्दल एक विशिष्ट नियमावली तयार करून छोट्या पत्रकारांना, छोट्या वृत्तपत्रांना, छोट्या साप्ताहिकांना जगवलं पाहिजे। पत्रकारिता जगली तर पत्रकार जगणार आहे। त्याशिवाय पत्रकारांचं संरक्षण कायदा असेल तोही याच्या नियमाच्याप्रमाणे राबवला जात नाही, अंमलात आणला जात नाही। अनेक ठिकाणी गुन्हे त्याच्या खाली दाखल होत नाही। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे मीडिया, आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर व्हॉइस ऑफ मीडियाचे संपूर्ण पत्रकार बंधू उपोषणाला बसले। समाजापर्यंत आणि जनतेपर्यंत 24 तास ऊन वारा पाऊस न बघता आपला जीव धोक्यात घालून हे पत्रकार बांधव कदाचित त्यांच्या प्रपंचाकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल, पण या सगळ्या जाणीवा टाळून सर्व पत्रकार तनमन धनाने स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून मीडियाची पर्यायाने या जनतेची सेवा करतात। आणि अशा लोकांना जे आता राज्य शासन खिरापतीसारखं खूप काही वाटत सुटलेलं आहे, तर त्यांनी जर खरे जे लोक आहे ज्यांच्यावर समाज जिवंत आहे, विचार जिवंत आहे, विचारांची चालना जिवंत आहे आणि प्रत्येक विचारवंतांच्या मागे निष्पक्षपणे उभे राहणारे समाज व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य यांच्या अतिशय छोट्या छोट्या अशा 12 मागण्या आहेत। त्या मागण्या करण्यासाठी सुद्धा ह्या लोकशाहीमध्ये पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। मी शासनाला आणि प्रशासनाला श्रमिक सेनेतर्फे विनंती करतो की तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा श्रमिक सेना आपल्या पूर्ण ताकदीनिशी या पत्रकार बांधवांबरोबर इथेच मंडप टाकून उपोषणाला बसेल। या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने तात्काळ नियमावली जाहीर करावी, तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।